फरदीन काजी, कृष्णा सातपुते, ये कुछ ऐसे क्रिकेटर्स हैं, ये जितने रन बनाते उतनी ज्यादा उनकी सेल्फी, फोटोग्राफ्स, रील्स, वीडियोस, शॉर्ट्स, हाँ बहुत जबरदस्त फैन फॉलोइंग है। तो श्री साई केटरर्स, हाँ शिव 11 एक राखीव खेळाडू पाहिजे इथे, संदीप कदम, जरा लक्ष द्या। वेलकम हरिभाऊ कासारे, वेलकम मीन अहमद दाऊद, यानी कि हमारे अहमद भाई और राहुल वाल्मीकि। पहला ओवर करेंगे महेश शिंदे। महेश शिंदे के लिए मैदान बहुत लकी रहा है, मुझे याद है आज भी जब श्री 11 ने इस टूर्नामेंट के फाइनल में प्रवेश किया था और मैन ऑफ द टूर्नामेंट ये अवार्ड लिया था महेश शिंदे ने। और पूना सिंहगढ़ के खिलाड़ी है और सबसे बड़ी बात है संदीप कदम इनको लेके सुबह 4 बजे ट्रैवल करके आते थे और मुंबई में आना, मुंबई में खेलना, इनाम जीतना और पूना वापस जाके नेक्स्ट डे ऑफिस में पहुंचना, इट्स नेवर इजी। मतलब लेकिन संदीप कदम इतने अच्छे इंसान भी है, बहुत सारे क्रिकेटर्स को उनके ज़रिए जॉब भी मिला है, इस बात को हम नज़रअंदाज नहीं कर सकते। मुंबई में जैसे नोआ अष्टमकर, जिन्होंने अपने ज़माने में शिनराई टोयोटा में कई क्रिकेटर्स को जॉब किया, वी कैन नॉट फॉरगेट नोआ अष्टमकर, से संदीप कदम। हाँ, भरत वाघेला भी उस शिनराई टोयोटा में काम कर चुके हैं। साई सर्विस, हमारे नासिर भाई कल्याणी, हाँ कल्याणी घोरपड़े, शांतनु गायचूर, भरत वाघेला, कमल चावला, सब साई सर्विस में थे। नए ओवर की शुरुआत और केतन जो है ये रात को बल्ला चार्ज करके सोता है, मुझे लगा जैसे ही टप्पा खाया पहले ही बॉल पर इट्स अ 6। कमल चावला सब साई सर्विस में थे। महात्रे, कई बार खिलाड़ी के हाथ में बल्ला होने से खिलाड़ी की इज्जत बढ़ जाती है, लेकिन केतन महात्रे के हाथ में जब बल्ला आता है ना तो बल्ले की इज्जत बढ़ जाती है। और 6 रन। फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर आपका स्वागत है। चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बाजू का बेल आइकन दबाना ना भूलें। 6 विदाउट लॉस। एक और तगड़ा शॉट है, इस टाइम थोड़ी सी गलती है लेकिन कैच छूट गया। जाको राखे साई या मार सके ना कोई, और केतन महात्रे को लाइव देना मतलब बहुत बड़ी बात है भाई। और स्कोर आगे बढ़ता हुआ 7। मिस टाइम किया था थोड़ा सा। महेश शिंदे की तारीफ करना चाहूँगा, एक थिंकिंग बॉलर है, उन्होंने प्लान बनाया केतन को ट्रैप करने का, लेकिन कैच नहीं हो पाया, अलग बात है। स्ट्राइक पर आते हुए फरदीन गाजी, पिछले 5 साल में हिंदुस्तान में सबसे ज़्यादा रन बनाने वाला ये खिलाड़ी है। और केतन महात्रे और फरदीन गाजी ये दोनों जब साथ में बैटिंग करते हो तो जो आपको चांदनी फिल्म का म्यूजिक अगर आपने सुना हो, पंडित हरिप्रसाद चौरसिया और पंडित शिव कुमार शर्मा, बांसुरी और संतूर का जो मज़ा आता है ना, वो मज़ा केतन महात्रे और फरदीन गाजी को बैटिंग करता हुआ देखते हुए आपको आता है। स्ट्रेट बॉल, स्टंप टू स्टंप, और देखना होगा यहाँ पर संदीप थ्रो करते हुए बैकअप अवेलेबल है, लेकिन महेश चिंदवडकर बाय घोषित करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 8। अमित वाघमारे हमारे साथ डिजिटल स्कोरिंग करते हुए, यतीश जो है मैनुअल स्कोरिंग करते हुए, और प्राची उभरती हुई स्कोरर है। 3 स्कोरर सेवा दे रहे इस टूर्नामेंट में। दीपक शाह मेमोरियल, धीमी गेंद और 6 रन। सीधा बिल्डिंग पर श्रेयस कदम का पिछले साल का 6 मुझे याद है, पप्पू तोड़कर, और अब यहां पर केतन महात्रे, जबरदस्त शॉट, और स्कोर आगे बढ़ता हुआ 14। धीमी गेंद और 6 रन। ये गनीमत है, बिल्डिंग बाजू में आई, सीधा बिल्डिंग पर फायर ब्रिगेड के ऑफिस तक बॉल जाती, इस तरह का शॉट था। स्कोर आगे बढ़ता हुआ 14। हाफ ट्रैकर बॉल आप केतन महात्रे को नहीं कर सकते। 3 बॉल 13 पर खेल रहे महात्रे, स्कोर है 14।
वाकलन गांव की वो भूमि धन्य है जिसने केतन म्हात्रे जैसा क्रिकेटर दिया। पब्लिक का बैटर, मतलब पब्लिक इसको देखने के लिए गर्दी करती है यूट्यूब पर, मैदान पर। फरदीन गाजी और केतन म्हात्रे। स्कोर 14। थोड़ा सा ऊपर उठती हुई बॉल पीछे गई है, रन जरूर मिलने जा रहा है। देखना होगा ये रन से स्कोर अब आगे बढ़ेगा। 15 पर पहुंचा है 15। पहले ओवर में महेश शिंदे के सामने जबरदस्त बैटिंग फरदीन गाजी की। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, MHB कॉलोनी, गोराई। बोरीवली रेलवे स्टेशन से आप शहरी रिक्शा में भी आ सकते हैं। मेट्रो में बोरीवली पश्चिम स्टेशन पर उतरकर वॉकेबल डिस्टेंस है इस ग्राउंड का। इस बार बेहतर बॉल थी, थोड़ी धीमी और नीची भी रही। फरदीन गाजी कनेक्ट नहीं कर पाए और पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर है 15। शिव 11 घाटकों पर टॉस जीतकर पहले बॉलिंग करते हुए बैटिंग कर रही है इस वक्त टीम श्री साई केटरर्स। थोड़ा सा आपस में बातचीत। और बोरीवली एक बहुत डेवलप्ड उपनगर है, ऐसा मैं कह सकता हूँ। एक तरफ गोराई खाड़ी है, गोराई बीच है, पैगोडा है, एशिया का सबसे बड़ा SL वर्ल्ड है। वहाँ से थोड़ा आगे आए तो वजीरा नाका पर गणपति बापा का एक मंदिर है जहाँ लाखों लोग हर मंगलवार को दर्शन के लिए आते हैं, स्वयंभू गणेश देवस्थान। और वहीं पर बगल में मंगेश वड़ा पाव। मंगेश वड़ा पाव की कहानी जरूर आपको देखनी चाहिए, सुननी चाहिए, पढ़नी चाहिए। वजीरा नाका पर वड़ा पाव की गाड़ी लगाने वाले मंगेश ने अपनी गाड़ी के ठीक पीछे वाले दुकान को खरीद लिया। ये मंगेश है। और इस टूर्नामेंट को जो हमें सहयोग दिया मंगेश वड़ा पाव ने, उनका भी बहुत बहुत धन्यवाद। वहाँ से थोड़ा आगे चलते हैं तो एकसर आता है, हमारे आगरी कोड़ी भाइयों का एक गांव है जहाँ से रॉयल हरिराम टीम को आपने देखा। गांव देवी एकसर। तो बोरीवली पूर्व में अगर हम चले जाएं तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 98 स्क्वायर किलोमीटर में थाने के येऊर हिल्स तक फैला हुआ, आर्य कॉलोनी से गुजरता हुआ नेशनल पार्क, बोरीवली वासियों को शुद्ध हवा देता हुआ। श्री कृष्ण नगर, अभिनव नगर, श्री कृष्ण नगर। यहां पर रॉकेट हिट है, बॉल हवा में, कैच आउट का खतरा है और ये कैच आउट हो गए केतन म्हात्रे। लवली कैच। अजय ने कैच किया और आउट हो गए वहां पर केतन म्हात्रे। मिस टाइम किया था, इसके पहले भी उनको लाइफ मिली थी बट नॉट दिस टाइम। बड़ा विकेट। स्कोर है 14। केतन 14 पर आउट हुए। टीम का स्कोर है 15 एक विकेट पर। बोरीवली श्री कृष्णनगर, जहां पर अगर आपको जाने का मौका मिले तो बहुत बड़े बड़े शख्सियत श्री कृष्णनगर में रहते हैं। नए बैटर है अशरफ खान, सलाह हवा योगिया फेम, श्रेया बुगड़े, सदगुरु वामन राव पई, स्टार और डिज्नी के कंटेंट राइटर विश्वास जोशी, राजीव दिवेकर और इसके अलावा हेमू दलवी सर जो क्रिकेट के बहुत बड़ा नाम है, सुजीत गडकरी जो रेलवेज के लिए खेले, और भी बड़े बड़े क्रिकेटर्स। बोरीवली पूर्व में चले जाए तो मिलिंद वैद्य, संजू वैद्य, इनको आप भूल नहीं सकते हैं। बहुत जबरदस्त क्रिकेट फैमिली बोरीवली की रही है। आशा भोसले, आनंद बख्शी, कई ऐसे स्टार्स अपने शुरुआती दौर में बोरीवली में रह चुके हैं। 15 पे 1। CID फेम शिवाजी सट्टम, ये भी बोरीवली के नागरिक है। विकास के नए ओवर की शुरुआत अशरफ खान थोड़ा सा मिस करते हुए, हाल ही में उनको ब्रांड एम्बेसडर बनाया गया था एयर रॉयल वॉरियर्स के वीरा महेंद्र चैंपियंस ट्रॉफी के लिए। स्टंटमैन है।
तो धीरे धीरे तमाम ये बोरीवली के आर्टिस्ट के बारे में आप लोगों तक आएंगे, लेकिन इस वक्त विकास की बॉल और अशरफ का एक शॉट, बिल्कुल कल जो शॉट सुनील चावरी खेल रहे थे वही शॉट अशरफ खान ने यहां पर 6 रन, स्कोर 21 for 1। मुझे कुछ लोगों ने कहा ये ग्राउंड पर लेफ्टी का एडवांटेज है, अगर है तो है, हर टीम में लेफ्टी होना जरूरी है। स्कोर 21 for 1। सुमित ढिकले को आज आप देखेंगे, कल आपने योगेश पवार को देखा, सुनील चावरी को देखा, विशारद पगारे। इस बार मिस टाइम और संदीप कदम ने एक्सटेंड किया अपने आप को फुटबॉल के गोलकीपर की तरह, अपनी बाहों को ऊपर ले गए, लेकिन हाथ से कैच छूटा। ड्रॉप कैचेस महंगे पड़ सकते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 22, 1 विकेट के नुकसान पर। फोर्स 1 यूट्यूब चैनल पर हमारे तमाम दर्शक जो आज रविवार की सुबह जुड़े हैं, सभी का स्वागत। मुंबई कर उपमा, पोहा, शीरा खाने के बाद सबसे पहला काम करते न्यूज़पेपर पढ़ो और यूट्यूब ऑन करो। आज कौन सा टूर्नामेंट है, फरदीन कहाँ खेल रहा है, उस्मान कहाँ खेल रहा है। शफल ओवर खेलने का प्रयास देख रहा है, बल्ले को छुई है अथवा नहीं, बॉल ने डायरेक्शन थोड़ी सी बदली थी और अंपायर वाइड बॉल देते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 24 for 1। दिनेश लाल क्रिकेट फाउंडेशन, यही बोरीवली की देन है, यही वो मैदान है जहां से रोहित शर्मा को तराशा गया। स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल, जिसने एक से बढ़कर एक क्रिकेटर्स दिए। अशरफ खान का स्क्वायर कट देखते ही बन रहा था, बेमिसाल स्क्वायर कट, 1 रन पूरा किया, 1 को 2 में तब्दील करते हुए अशरफ तेज कदम भागते हुए। और श्री साई केटरर्स, स्कोर आगे बढ़ता हुआ 26। श्री साई केटरर्स का क्रिकेट तो अच्छा है, लेकिन उनका चाय नाश्ता खाना भी जबरदस्त है। दिल में रह जाए याद, होठों पे रह जाए स्वाद। श्री साई केटरर्स एकदा ऑर्डर देऊन तर पहा। व्हाट अ शॉट, फुल फ्लरिश ऑफ द बैट। ये देखते ही आंखों की पलकों में बंद करके घर ले जाने का दिल करे, ऐसा जाजिबुल नजर शॉट। स्कोर 32 for the loss of 1 wicket after 2 overs। केतन और फरदीन ने शुरुआत की, केतन आउट हुए 14 बनाकर और अब मैदान में उतरे अशरफ। कल हमने देखा जिस तरह से स्कोर है इस वक्त 32 for 1। अशरफ खान ऑन 15 of 5 एंड फरदीन काजी, इनका स्कोर मैं बताऊं आपको 0 पर खेल रहे हैं, 2 गेंदों का सामना किया है। यस, केतन मात्रे 280 का स्ट्राइक रेट और 2 6 लगाए उन्होंने, 2 6 अशरफ ने लगाए, 3 एक्स्ट्राज। महेश शिंदे 1 ओवर 14 रन, विकास 1 ओवर 17 रन, 1 विकेट। फॉलो विकेट्स फर्स्ट ऑन 15। बॉलर है संजीत, रंजीत। बारिश के क्रिकेट में सैंडो बनियान आप देखते हैं, जो क्रिकेट के लिए बहुत उपयोगी पड़ते हैं। बॉलर का जहां पर लैंडिंग है वो बहुत डेंजर जोन है, यहां पर बॉलर की परीक्षा है। कल विश्वजीत ठाकुर जैसे अव्वल दर्जे के गेंदबाज को भी थोड़ा स्ट्रगल करना पड़ा था लाइन और लेंथ के लिए। इट्स नेवर इजी। सिराज ने कल बहुत अच्छी बॉलिंग की पांडव स्ट्राइकर्स के लिए। और अभी ये खाता खोलने का एक अलग अंदाज, 38 for 1, ह्यूज सिक्सर। मैं सिक्सर से शुरुआत करूंगा। What a start by Fardeen Kazi, 38 for 1। इस बार स्क्वायर लगाना चाहते थे, बॉल गई डीप कवर की और 1 रन लिया। और ये सही तकनीक भी है मेरे ख्याल से। ऋषिकेश वैद्य, थॉमस डायस,
मंदार गरुड़े, ये कुछ ऐसे बैटर थे, फॉर्मेट चाहे कोई भी हो, चौका छक्का लगाने के बाद सिंगल लेकर स्ट्राइक बदलते थे और बड़ी पारी खेलने के इरादे के साथ आते थे। 39 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। क्या वो दिन थे, मंदार गरुड़े, ऋषिकेश वैद्य, सिंपली सुपर। इस बार पुल कर दिया, क्रीज में डीप जाकर घुमा के 6। जन्ना डिजायर शॉट, 45 फॉर 1। श्री साई केटरर्स बहुत अच्छी पोजीशन में है। मानो श्री साई केटरर्स के ओनर ने राहुल भाई को कहा, राहुल भाई आप रन बनाइए, बाकी नाश्ता का मैं देख लूंगा। उपमा, पोहा, शीरा, पूरी भाजी, डोसा, सेट डोसा, मसाला डोसा, मंचाऊ सूप, क्या चाहिए मैं देता हूं, मेरे को मैच जीता। तो हरिबाऊ ने भी बोल दिया, हॉर्निमन सर्कल की कसम, हम जीता कर ही जाएंगे। स्कोर 45 फॉर 1। बेहतर बॉल थी, स्नॉटर बॉल, बिल्कुल ऐसी बॉल चाहिए जिस पर काटा बदलती हुई गेंद, मोटा सिरा और विकेट कीपर के हाथ में एक आसान कैच। मयूर ने कैच लिया। ऐसे भी हिंदी फिल्मों में स्टंटमैन एक 5-10 मिनट के लिए आते हैं और अपना किरदार निभाकर चले जाते हैं। और अशरफ खान आए, अशरफ खान छाए, अशरफ खान वापस आए और अब बैटर आ रहे हैं आकाश जांगीड़। शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग में बेस्ट बैटर रहे और उसके बाद ये खिलाड़ी ने पीछे मुड़कर नहीं देखा। सिल्वर स्टार के लिए खेलते हुए क्या जबरदस्त टूर्नामेंट। आरके फ्रीट भिवंडी चैंपियंस ट्रॉफी, मॉनसून ब्लास्ट डोंबिवली में, और इसके अलावा राखी दीदी का जो टूर्नामेंट हर साल रहता है, राष्ट्रवादी चषक, उसमें 100 टीमों से ज़्यादा टीमों में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बनना, इट्स अ बिग थिंग। आकाश जांगीड़ इज एन अकम्प्लिश्ड क्रिकेटर। 45 फॉर 2। इस बार पुल कर दिया है, 1 रन पूरा किया, स्कोर आगे बढ़ता हुआ 46 और दूसरे की दौड़ लगा चुके हैं क्विक रनर्स। अगर कोई मुझे पूछे कि ये टीम के कामयाबी का राज क्या है, तो ये वो टीम है जिसमें यंग खिलाड़ी बहुत है, 24, 25, 27 वाले, जिनकी टांगों में दम है, जिनकी आंखों में चमक है, जिसके बल्ले में दमक है और मैच जीतने की भूख है। ये चीजें होनी चाहिए। यू हैव यंग लेग्स हु विल डू इट फॉर यू। स्कोर 47 फॉर 2। अब ये टक शॉट लिया है, थोड़ा मिस टाइम जरूर हुआ है, विकेट गिरेगा, कैच छूट गया। और यहां पर 1 को 2 में तब्दील कर दिया। फरदीन काजी कितना तेज दौड़ते हैं। मुझे याद है अभी गुजरात धमाका बिग बैश में 3 टीमों के बीच में एक होड़ लगी थी फाइनल में पहुंचने की, और उसमें फरदीन काजी, इजाज कुरैशी और बंटी पटेल के बीच में रेस लगी और फरदीन काजी ने डाइव मार के, मतलब यूसेन बोल्ट को 100 मीटर फिनिश करते हुए देखना और फरदीन काजी वो रेस को कंप्लीट करते हुए देखना एक डिलाइट था। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 49 फॉर 2 आफ्टर 3 ओवर्स। आज कमेंट्री में हमारे साथ जुड़ेंगे जयेश भोसले। एक ऐसी आवाज़ जिसमें दम है, ताजगी है और मैचों का विवरण करने की एक अच्छी क्षमता है। और आज पिछले 10 साल से इन्होंने भी एक बहुत अच्छा फैन बेस तैयार किया है। स्टैटिस्टिक्स के ऊपर उनकी पकड़ को दुनिया सलाम करती है। हमारे साथ अब जुड़ते हुए महेश अपना दूसरा और पारी का चौथा ओवर करेंगे। वेलकम राजेश तराशिलकर। आओ अमृत 11 मुंब्रा एक टीम हुआ करती थी। जयेंद्र बर्डे, लालिया को आप भूल नहीं सकते। निशी कदम, इनसाइड एज सुशांत मांजरेकर, आऊ, भूपेन, मकरंद मक्कू, नासिर, जावेद, ऋषि, मतलब नाम तो बहुत है। अब कुछ नाम धीरे धीरे आएंगे, लेकिन माफ़ी चाहूँगा अगर कोई नाम छूट जाए क्योंकि बहुत मुश्किल होता है
भरत महर, भरत पतलिया। स्कोर हो गया 50, 50 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। बैकफुट पर जाकर पंच, एक्स्ट्रा कवर के ऊपर से, और ये 6 रन, फ्लैट 6, 56 रन। जिन लोगों ने 80 और 90 के दशक का टेस्ट क्रिकेट देखा हो, कार्ल हूपर टेस्ट क्रिकेट में एक्स्ट्रा कवर के ऊपर से 6 मारते थे। ये रेंज लेदर बॉल क्रिकेटर का ही ये रेंज हो सकता है। हिट 6 अबव एक्स्ट्रा कवर एंड दैट वाज एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट। स्कोर नाउ 56 फॉर 2, श्री साई केटरर्स। अब हुक कर दिया, नो मैंस लैंड, और सीधा जाएगी मैदान बाउंड्री लाइन के पास टप्पा खाती हुई। बहुत बढ़िया बैटिंग यहां पर आकाश जांगीड़ की। स्कोर 58 रन 2 विकेटों के नुकसान पर। बहुत जबरदस्त बैटिंग इस वक्त चल रही है और श्री साई केटरर्स, इनको पहले बैटिंग करने के लिए न्योता दिया था संदीप कदम ने शिव 11 घाटकोपर। मैं मार्शल को याद करना चाहूँगा। जितेंद्र उनका नाम था, बॉलीवुड में और भोजपुरी फिल्मों में वो कलाकार थे। आकाश जांगीड़ का एक शॉट हवा में हिलकोरे खाता हुआ, उड़न खटोला, 6 रन, 64 for 2। जांगीड़ नॉट आउट ऑन 18 of 5 balls with 2 sixes। फरदीन गाजी 5 बॉल 8, 1 6। महेश शिंदे अब तक 29 रन दे चुके हैं। लेकिन देखिए दूसरी पारी अभी बाकी है। कल हमने देखा सिल्वर स्टार के सामने जिस तरह भांडुप स्ट्राइकर्स ने 91 चेस किया। एनीथिंग इज पॉसिबल। कल थॉमस डायस के हाफ सेंचुरी को आपने देखा, हाईलाइट था कल के दिन का। थोड़ा सा वाइड और फुल बॉल थी बल्ले के निचले सिरे से, 2-handed शॉट मिड ऑफ पर जाकर रोका, 65 for 2। आउट होने वाले बैटर है कीर्तन मात्रे और उसके बाद अशरफ खान। स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और ये शॉट के लिए कोई फील्डिंग पोजीशन नहीं है। स्ट्रेट एज अ बो, कमान से निकलते हुए तीर की तरह सीधी लकीर, 69 for 2 आफ्टर 4 ओवर्स। अगर देखें फरदीन गाजी नॉट आउट, 6 बॉल 12, 1 चौका 1 छक्का। केतन मात्रे कॉट अजय, बोल्ड विकास 5 बॉल 14, 2 6 लगाए। अशरफ खान कॉट मयूर करंडे, बोल्ड रंजीत 7 बॉल 21, 3 6 लगाए। आकाश जांगीड़ 6 बॉल 19, 2 उन्होंने 6 लगाए। मतलब हर एक बैटर ने 6 लगाया ही है। महेश शिंदे 2 ओवर 34 रन, विकास 1 ओवर 17 रन 1 विकेट, रंजीत 1 ओवर 17 रन 1 विकेट, 3 एक्स्ट्रा। ये लेखा जोखा है। पूरी पारी में 8 6 लगे 4 ओवर में, हर ओवर में 2 6 लगे ही है। फोर्स 1 लाइव यूट्यूब चैनल पर आपका स्वागत है। जरूर चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें। रोहन गुप्ते साहब का ये चैनल है। नया ओवर करेंगे हर्षवर्धन सांगड़े। सांगड़े, सानप, ये सरनेम जब आप सुनते हैं तो नासिक की याद आती है। सोनवणे, कोकण चले जाए तो तड़ाशिलकर। हमारे कोकण आने वाले थे लेकिन बारिश बहुत ज़्यादा हो गई। नासिर भाई और आऊ पुढच्या वर्षी येऊ। आकाश जांगीड़ बेंडिंग हिज नीज, स्टाइलिश शॉट था लेकिन खेलना चाहते थे इन फ्रंट ऑफ द स्क्वायर। बॉल चली गई वाइड स्क्वायर पर। संदीप कदम काफ़ी तेज दौड़ कर गए और एक ही रन हो पाएगा। 70 for 2। रन दिखने में बहुत ज़्यादा है लेकिन ये ग्राउंड के ऊपर 90-95 अगर चेज हो सकते हैं तो देन यू बेटर स्कोर मोर रन्स। बहुत ज़बरदस्त कामयाबी इस टीम को मिली है पिछले कुछ सालों में। बढ़िया शॉट है लेकिन कैच आउट। अजय के हाथ में आता हुआ ये दूसरा कैच और फरदीन गाजी वापस लौटे।
अजय जैसा फील्डर आपकी टीम में होना चाहिए जो बाउंड्री लाइन पर कमांडो की तरह खड़ा रहे। अजय कदम नाम सुनते ही मुझे मुलुक के हमारे मैचलेस के अजय कदम की याद आई और नए बैटर है श्रेयस कदम। अब भाइयों, ये जो खिलाड़ी है ये केवल प्रैक्टिस का नतीजा है। ये जब आता है बाप रे छा जाता है। 109 मीटर का 6 लास्ट ईयर, मतलब इस वक्त जो 1980 की वेस्ट इंडीज की टीम थी ना, मुझे उसकी याद आ रही है। ग्रीनिज, हेन्स, फाउथ बैकर्स, क्लाइव लॉयड, विवियन रिचर्ड्स, जेफ डूजॉन, वैसे ये टीम है। केतन मात्रे, फरदीन गाजी, अशरफ खान, आकाश जहांगीर, अब इसमें जुड़ते हुए आकाश चिंदरिया, सुहास पवार, वेरी स्ट्रॉन्ग टीम। लेकिन मजा भी तब आता है जब आप स्ट्रॉन्ग टीम से भिड़ते हैं। शिव 11 घाटकोपर इस बार जगह पर खड़े खड़े शॉट, और यहां पर 6 रनों का इशारा अंपायर महेश चेंदवनकर का। आते ही 6 श्रेयस कदम का। क्या बैटिंग करता है ये खिलाड़ी, केवल प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट। अगर ऑक्सफोर्ड डिक्शनरी में प्रैक्टिस शब्द को मुझे रिप्लेस करना है तो मैं वहां श्रेयस कदम लिखूंगा। ये स्ट्रीट लाइट में प्रैक्टिस करता है, ये फुटपाथ पे प्रैक्टिस करता है, ये टेरेस पे भी प्रैक्टिस कर सकता है, ऐसा खिलाड़ी है। 76 फॉर 3। शिव 11 घाटकोपर टॉस जीतकर बॉलिंग करते हुए। अब यहाँ पर आखिरी ओवर की शुरुआत हो चुकी है हर्षवर्धन सांगले द्वारा, और आकाश जहांगीर थोड़ा नाराज है कि स्ट्राइक मैं ले सकता था, लेकिन श्रेयस कदम ने बोला नो प्रॉब्लम, आई विल डू इट। बैंटर का ब्लास्टर। देखिए जो रिव्यू है केवल बीमर और सर के ऊपर से बॉल जाती है वो वाइड के लिए है, बाकी कोई रिव्यू नहीं है। अंपायर चाहे तो रिव्यू जितनी बार चाहे ले सकते हैं। नए बैटर है सुहास पवार। क्या इन्होंने बैटिंग की थी छत्रपति शिवाजी महाराज क्रीडांगण कोन गांव में। व्हाट अ बैटर, आइकॉन सम्राट। अगर कुछ दिन बाद आप सुनेंगे कि बेंगलोर में सुहास पवार ने 2 BHK लिया तो मुझे ताजुब नहीं होगा। वाइड बॉल। और आज जय पवार को भी फक्र होना चाहिए क्योंकि जो प्लेयर्स विक्रांत केरे प्रतिष्ठान ने दिए, दीनू कांबळे, सुल्तान खान, सुहास पवार, अनंतवाग मैगी, अजीत मोहिते, थोड़ा सा तिरछा बैट को घुमाया था श्रेयस ने, और अब यहां पर 4 रन। फील्डिंग का ढीलापन यहाँ महंगा पड़ रहा है। संदीप कदम डेफिनेटली नॉट हैप्पी। इनिंग्स ब्रेक में टीम से बात करेंगे। 81 फॉर 4 आखिरी बॉल इस पारी की, और इसको सामना करेंगे श्रेयस कदम। कदम के बढ़ते कदम। अब ये शॉट है, लेकिन यहां पर आउट हो गए श्रेयस कदम। और आखिरकार 5 ओवर की समाप्ति। रंजीत ने कैच लिया आफ्टर 5 ओवर्स। इट्स 81 रन बने हैं, और ये पारी में रंग भरने वाले बल्लेबाज रहे केतन मात्रे, फरदीन गाजी, श्रेयस कदम, अशरफ खान और आकाश जहांगीर। स्कोर कार्ड: फरदीन गाजी कॉट अजय कदम, बोल्ड हर्षवर्धन सांगले, 7 बॉल 17, 1 चौका 1 6 लगाया। केतन मात्रे कॉट अजय, बोल्ड विकास, 5 बॉल 14, 2 6 लगाए। अशरफ खान 7 बॉल 21, कॉट मयूर करंडे, बोल्ड रंजीत, 3 6। आकाश जहांगीर 7 बॉल 20, रनआउट हुए संदीप कदम द्वारा। 7 बॉल 20 में 2 6 लगाए। श्रेयस कदम 4 बॉल 10, कॉट रंजीत, बोल्ड हर्षवर्धन, उन्होंने 1 6 और 1 4 लगाया। सुहास पवार नॉट आउट ऑन 0। बॉलिंग एनालिसिस: महेश शिंदे 2 ओवर 34, विकास 1 ओवर 17 रन 1 विकेट, रंजीत 1 ओवर 17 रन 1 विकेट, हर्षवर्धन सांगले 1 ओवर 12 रन 2 विकेट। फॉलो ऑफ विकेट्स: पहला 15 पर केतन, दूसरा 45 पर अशरफ, तीसरा 70 पर फरदीन, चौथा 76 पर आकाश और 5वां श्रेयस 81 पर। तो अगले मैच के टॉस के लिए अब ओमकार 11 गिरगांव
और यूएस उमेश 11 खान, दोनों कैप्टन से गुजारिश है टॉस के लिए अब आपको संपर्क करना है और खेल की शुरुआत जब होगी दूसरी पारी में आपके साथ जुड़ने जा रहे हैं स्टैटिस्टिक सम्राट जयेश भोसले। धन्यवाद। धन्यवाद। तुम्ही आवाज ऐकत होतात द व्हॉइस ऑफ इंडिया RSG पंड्या सरांचा। आपण पाहतो आहोत लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7वं, जे मात्र आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत। या 7व्या पर्वामधील मॅच नंबर जी पहिली पाहायला मिळते दुसऱ्या दिवसातील कालचा दिवस रेड डेव्हिल्स रायगड टीमने गाजवला आणि अगदी फायनलमध्ये थाटामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाली। पूर्वार्धाचा खेळ नुकताच संपला। पूर्वार्धाच्या हायलाइट्स आपण पाहिल्या। या पण एक विशेष सन्मान करतो आहोत राजेजी तळासिलकर यांचा विशेष सन्मान। अनिलजी गाडी यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते राजेजी तळासिलकर अर्थात आऊ यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। यथोचित मान सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वर्गीय सर दीपक शहा बादशाह यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024। त्यामध्ये एक विशेष सन्मान एका विशेष व्यक्तीचा ज्यांनी टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवलं आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्ध्याला थया नाचवणारे आजही त्यांच्या गोलंदाजीची जादू जी 40+ क्रिकेटमध्ये पाहायला मिळते अशी आऊ राजेजी तळासिलकर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। येऊया मॅचकडे। या सामन्याच्या दरम्यान आपण जिथे लक्ष पाहतो टार्गेट सेट करण्यात आलंय 82 रनचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले। 5 षटकांची मॅच आहे। पूर्वार्धामध्ये केतन मात्रेने जिथे 14 धावांचा एक स्टान्स दिला। या पण एक विशेष सन्मान करूयात। मी केदारजी यांना विनंती करेन हरिजी कासारे यांचा एक विशेष सन्मान आपण करतो आहोत। सध्याच्या घडीला मॅनेजमेंटमध्ये परंतु मुंबईच्या फोर्ट विभागाला बिलॉंग करत असताना आता मात्र अंधेरी विभागामध्ये बिलॉंग करत असताना खऱ्या अर्थाने ज्यांनी नेहमीच क्रिकेटला भरभरून असं दिले असे हरिजी कासारे यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। मैदानाच्या आतमध्ये वळूयात। सामन्याला सुरुवात होती। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। गुरुपौर्णिमा संपली परंतु गुरुपौर्णिमा जशी संपली त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी ज्याची व्हिडिओ सातत्यपणे व्हायरल होत असताना पाहायला मिळाली पुण्याचा असणारा परंतु सध्याच्या घडीला देवांश ट्रॉफीमध्ये मालिकेवराचा पुरस्कार मिळवला ज्याच्या नावावरती सायकल पाहायला मिळाली। आणि गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी ज्याची व्हिडिओ बबलू पाटीलच्या साथीला सातत्याने व्हायरल झाली कारण स्वतः बबलू पाटीलला गुरु मानणारा रणजित पठारे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत। कशा रीतीची बॅटिंग तो करेल रणजित पठारे पाहणं तितकंसं गरजेचं राहणार आहे या संघाच्या दरम्यान कारण 2 महत्त्वाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। एकंदरीत एक लेफ्ट हँडर बॅटर भावेश शेलार ज्याला आपण स्ट्राईक रेटवरती पाहतो। पूर्वार्धामध्ये चांगला खेळ केला आपण 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळाला होता जो आकाश जहांगीरने। 3ऱ्या क्रमांकावरती अशरफ खान आला होता ज्याने 21 धावांची खेळी केली। आकाश जहांगीरची 20 धावांची खेळी केली आणि या खेळीच्या जोरावरती तब्बल टार्गेट सेट करण्यात आला 82 धावसंख्येचा करायचा। पाटलाग उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ज्यांनी आताच मॉनिटर ऑन केलंय युट्यूबच्या माध्यमातून जे आता जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी शिव 11 घाटकोपर टीम सध्याच्या घडीला बॅटिंग करते उत्तरार्धात दाखल। अमितजी राणे सर यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत। BSNL महाराष्ट्र सरकार अमितजी राणे BSNL ला कामकाज करतात आणि त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। विशेष सन्मान इम्रोज खान गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना इम्रोज खान पठाण दाखल होत असताना पाहायला मिळतो पहिल्या षटकाच्या दरम्यान रफ्तारचा राजा रफ्तारचा सौदागर वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा पहिला षटक सामन्याला सुरुवात। पहिला बॉल कमी गतीने इथे हाताळलाय सुरुवात चेंज ऑफ पेसने इथे केली आहे
ही खासियत आहे या गोलंदाजाची. कारण आपण पाहिलं ना, वेगाने जितके चेंडू हाताळतो त्याच वेळेला चेंडू वळवण्यामध्ये तितकासा सक्षम पाहायला मिळाला इम्रोज खान. आणि म्हणून की काही सुरुवातीचा पहिला बॉल इथे एक फसव्या पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टिरक्षक असताना खेटून उभा आहे, हातभर वळण घेणारे चेंडू हाताळण्यामध्ये यशस्वी राहणारा इम्रोज खान पठाण पहिला चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचा हाताळला. सुरुवात दमदार झाली आहे, वजनदार झाली आहे, शानदार झाली आहे इम्रोज खानसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा खाली राहिला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. लगातारचे 2 चेंडू जे मात्र निर्धाव स्वरूपाचे येत असताना लेग बाईटच्या स्वरूपामधून ही धाव आली आहे जी गोलंदाजाच्या खात्यामध्ये नसेल. अनलिगल रन्स इथे येत असताना 1 धाव धावफलकावरती आहे. पूर्वार्धाच्या तुलनेत उत्तरार्धामध्ये तितकीशी दमदार सुरुवात झालेली नाही आहे. पूर्वार्धामध्ये केतन मात्रेने पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला, दुसऱ्याच बॉलवरती त्याची कॅच सुटली होती, त्याला जीवदान मिळालं. त्याने जिथे आपण पाहिलं तर जिथे बनवलं त्या 14 धावांची खेळी केली. या नेक्स्ट मॅच लक्ष वेधतं दोन्ही संघांचं. ओंकार 11 गिरगाव आणि US उमेश 11 खार. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार या आपण लक्ष वेधूया टॉस साठी. आजच्या दिवशी एका दिवशी एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळवायची आहे. फायनलचा सामना एक्स्ट्रा खेळवायचा आहे. षटकांमध्ये कटोती होणार नाही याकडे लक्ष वेधेल मी. आडव्या बॅटने ऑन साइडला गॅप मध्ये केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर नो बॉल त्यावरती आलाय. हा चौका. कोणताही संघ जर वेळेवरती उपलब्ध झाला नाही तर षटकांमध्ये कमतरता होईल याकडे मी आवर्जून लक्ष वेधेल. हा चेंडू जिथे नो बॉल हाताला कमी गतीने फिंगर रोल केली होती, वेट ऑन वॉच पॉलिसी ती आपणावली. बॅकफुटला आले, थांबले आणि ऑन साइडला हाफ आर्म जॅक करत असताना चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. भावेश शेलारची खासियत राहिली आहे. सुरुवात पहा, पहिल्या बॉलवरती त्याने चौकारानं सुरुवात केली आहे. काही तर तुपाशी नाही तर राहील उपाशी अशाच रीतीची वृत्ती आहे या खेळाडूची. प्रत्येक स्ट्रोक सिलेक्शन चांगल्या रीतीने नेहमीच केलेत. पहा, आडव्या बॅटने बॅकफुटला थांबला आणि वेट ट्रान्सफर केलं आणि चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मी कौतुक करेन फोर्स 1 लाईव्ह टीमचं. एक चांगल्या दर्जाचं कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळत आहे. मेन कॅमेरा अँगल वरती सध्याच्या घडीला आपण अनिकेत जावकर यांना पाहत आहोत. ही स्पर्धा 3 कॅमेऱ्यानिशी लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं करण्यात येते. ऋषिकेश शिंदे यांना देखील आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. यावेळेला दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार शोक भावेश शेलार सेट ऑन फायर त्याच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक विध्वंसक शोक षटकार. मॅच इथून बनू शकते. आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा, कालचा दिवस इस्तियाक शेखने गाजवला. याचं कारण होतं जिथे 91 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे सिल्वर स्टार भिवंडी या टीमला नमवलं होतं. ज्या खेळाडूने 91 धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती झालेला आहे, इथे 82चा पाठलाग करायचा आहे. 82चा केवळ पाठलाग करायचा आहे. या संघामध्ये तारे सितारे आहेत, परंतु प्रतिस्पर्धी संघही तितकासा ताकदवान आहे. मैदानाच्या आतमध्ये भावेश ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, लिटल वंडर स्पोर्ट्स अकॅडमीसाठी स्वतः हेड कोचची भूमिका अदा करत असताना त्याला आपण पाहतो. घाटकोपरचे अनेक खेळाडूंना त्याने घडवलं. ज्या पद्धतीने त्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळत असताना देखील आपण त्याला पाहत आहोत. 2 चेंडू फेस केले, 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 12 धाव फलकावरती धावा सध्या परिस्थितीवरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल इम्रोज खान. यावेळेला वेगवान ज्या पद्धतीने चेंडू इथे हाताळण्यात आला, डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर मात्र चेंडू थेट यष्टिरक्षकाच्या हाती जाऊन विसावलेला पाहायला मिळाला. भन्नाट वेग धारण केलेला पाहायला मिळतोय इम्रोज खानच्या माध्यमातून. कारण काही चेंडू फिंगर रोल केले, ती पिक करण्यात आले, रीड केले चेंडूला भावेश शेलारने. तदनंतर काहीतरी वेगळी रणनीती आखायला हवी आणि रणनीतीबद्ध खेळ पाहायला मिळतोय. इम्रोजचा बॅकफुटला इथे ऑन साइडला केला, बॅटचा स्टिकर जवळ लागला. क्षेत्ररक्षक आहे शेष कदम फेकी करण्यात येईल, तद्वर मात्र घेण्यात येणारी एकेरी धाव इथे पाहायला मिळते. केवळ एका सिंगल वरती दोन्ही खेळाडू जिथे मात्र 1 धाव प्राप्त केल्यानंतर संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावाची सांगड घेणं गरजेचं आहे, सांगड घालणं गरजेचं आहे. अगदी त्याच वेळेला स्कोरबोर्ड हलतं ठेवावा लागेल. 82चा करायचा पाठलाग, जिथे आपण मोठी फटकेबाजी करायला हवी. 13 धावा धावफलकावरती आहेत. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या, जिथे आपण पाहिलं तर 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या.
यावेळेला हेलिकॉप्टर रणजीतच्या बॅटमधून ऑन साइडला आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. रंजीत पटारे नाम सुनकर फ्लावर समजे क्या फायर है. मैं काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये आहे खेळाडू. मागच्या रविवार गाजवला, या रविवारी पुन्हा एकदा आलाय. 15 ऑगस्ट गाजवली, या रविवारी पुन्हा एकदा पुण्यामधून थेट मुंबईमध्ये आलाय. आणि काय स्ट्रोक सिलेक्शन त्याचं पाहायला मिळालं. पहा, व्हॉट अ स्ट्रोक. हँड अँड आय कोऑर्डिनेशन, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, विविध अँगलने दाखवण्यात त्याच्या पोस्ट वन लाईव्हच्या माध्यमातून. पाहत राहिला फटक्याकडे. नजाकत, ताकद, पॉवर सारं काही जनरेट केलं या स्ट्रोक मध्ये या खेळाडूने. ज्या खेळाडूला त्याने अद्याप गुरु मांडलंय त्याच्या पावलावरती पाऊल टाकत, बबलू पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकत हा खेळाडू खेळतोय. नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणं हा त्याचा नॅचरल खेळ राहिलाय. आणि म्हणून की काय, जिथे मात्र त्याने या मैदानावरती आल्या आल्या एक मोठा स्ट्रोक केलेला पाहायला मिळतो. 19 धावा धापलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. इम्रोज खानने पहिले षटक हाताळलं. फिरोजला पाचारण करण्यात येत आहे. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. या संघाचा फौज फाटा चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आला. कारण जिथे आपण पाहिला ना तर कोणतीही संधी प्रतिस्पर्ध्याला द्यायची नाही. आपण जर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आहोत तर आपण सर्वच्या सर्व खेळाडू किंवा एक चांगल्या दर्जाचा संघ बांधून आपण मैदानाच्या आतमध्ये उतरावं, हीच भूमिका असावी या संघाची. पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात. सुरुवात तर चांगल्या रीतीने होत असताना पाहायला मिळाली. जगात लय भारी 19 फेब्रुवारी 19 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. फिरोज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. गोरेगावच्या युवा गोलंदाजाने फार अल्पावधीमध्ये स्वतःचा नावाचा डंका पिटला. जलद गती गोलंदाजी करत असताना हातभर वळण घेणारेही चेंडू त्याने हाताळले. आणि अनेक स्पर्धांमध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यशा वाकवणंच नव्हे तर यशा मोडणं हा देखील विक्रम त्याने आपल्या नावावरती नोंदवला. एका गोलंदाज या संघातील हे 2 फ्रंट लाईन गोलंदाज असे आहेत की आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती मालिकेवराचे पुरस्कार मिळवलेत. त्यापैकी एक जिथे इम्रोजने पहिले षटक हाताळलं. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण फिरोज शेखला पाहत आहोत. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल इथे वेगवान पाहायला मिळतोय. जिथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न टोटली ब्लाइंड स्ट्रोक राहिला. लेंथला पिक करू शकले नाहीत. आय सेट तितकेसे स्ट्रॉंग पाहायला मिळाले नाही. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू इथे एक धाव देऊन जातोय. एक्स्ट्रा आल्यात तर 3 या इनिंग मध्ये. 82चा करायचा आहे. 5,20,000 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत सानप या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. इम्रोजने षटक हाताळले. फिरोज गोलंदाजी करतोय. त्याच पद्धतीने सुहास पवार या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय. अर्थात चांगल्या रीतीने संघाची बांधणी करण्यात आली आहे. उजव्या सीच्या बाहेर कमी गतीने टाकला गेलेला हा चेंडू इथे पळवाट शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा दुसरा पाहायला मिळाला होता की काय फिरोजचा. कारण आपण पाहिलं वेगाने गोलंदाजी करतोय. लेग कटर चांगल्या रीतीने हातात असताना फिरोजने हा बॉल जो ज्या पद्धतीने हाताळला कुठे ना कुठेतरी त्याचा दुसरा पाहायला मिळत असताना पाहायला मिळाला होता. परंतु त्याच वेळेला चेंडूने काटा बदलला. अवांतर धाव आली आहे. संघाची धावसंख्या 21. कमी गतीने बॅकफुटला ऑन साइडला केलाय. आकाशाला बुक्की मारत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रणजीत पराडेच्या बॅटमधून षटकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं. काय स्ट्रोक केलेत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार या पठ्ठ्याने खेचलेत. बॅकफुट फ्रंटफुट हा भेदभाव त्याने केलेला नाही आहे. त्या पद्धतीने बॅटिंग त्याने केली आहे. कमी गतीने आलेला बॉल असेल किंवा वेगाने आलेला चेंडू असेल त्यावरती खोऱ्याने धावा इथे गोळा केल्या जात आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. कारण रन रेट 20.26च्या धावगतीने धावा येत असताना पाहायला मिळतात. जिथे 82चा पाठलाग करायचा आहे. ओमकार 11 गिरगाव संघाचा कर्णधार आणि US उमेश 11 खार टीमचा कॅप्टन. विलक्ष वेदांना आपण उशिराने जर का इथे उपलब्ध झालात तर एका षटकाची पेनल्टीने किंवा एक षटकांची कपात आपल्या सामन्यामध्ये करण्यात येईल. आपल्या इनिंग मध्ये करण्यात येईल याकडे मी लक्ष वेधेन.
ओमकार 11 गिरगाव US उमेश 11 खार. पुढचा बॉल उद्वेशीच्या बाहेर आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतं. हे षटक लांब लचक पाहायला मिळतं, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पूर्वार्धामध्ये 15 पाहायला मिळाला, दुसऱ्या षटकामध्ये तिथे तोच धावसंख्या 32 वरती गेली होती. सद्य परिस्थितीमध्ये शिव 11 टीम 30 धावसंख्येपर्यंत मजल मारली. 3 बॉलचा खेळ केवळ संपलाय. महत्वाची बाब पहा, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज शिव 11 घाटकोपर संघाचे. कमी गतीने बाग फुटला, आणखीन एक लांब लचक, हा अँड हँडचा मॅसिव्ह षटकार. पुण्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर जरूर हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, अभी देखे कहा है जलवे तुमने हमारी उड़ान के, वो और होंगे जो डर गए देख कर आसमान के. काय स्ट्रोक खेळत त्याने. सध्या परिस्थितीमध्ये 6 बॉल 20 धावसंख्येवरती रणजित पराठेला बॅटिंग करत असताना आपण पाहत आहोत. एक सुवर्ण कळेमधून जाणारा जो खेळाडू असतो ना, जो फॉर्मामधील खेळाडू असतो ना, त्याला एखादा चेंडू जो आहे ना तो फुटबॉल प्रमाणे दिसतो. आणि आज याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण या खेळाडूला पाहिल्यानंतर मिळत आहे. 36 धावसंख्या धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती धावांची लयलूट होतीये. हे षटक संपल्यानंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये जरूर येईल, परंतु या ओव्हर नंतर याची ताकीद पंचाच्या भूमिकेमध्ये असणाऱ्या अजिजी म्हात्रे सरांनी दिली आहे. महेश विष्णू चेलवणकर यांना आपण स्क्वेअर लेग बॅटिंग इन पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. द ग्रेट क्रिकेटर. सध्याच्या घडीला आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. धावफलकावरती 36 आहे. 36 धावा धावफलकावरती. 5 चेंडू 11 धावा. भावेश खेळतोय. 6 बॉलला 20 धावा. रणजित बॅटिंग करतोय. फिरोजला 4 बॉल मध्ये 16 धावा त्याने खर्च केल्यात. अद्याप 6 बॉल हाताळल्यात. अनलिगल डिलिव्हरीज त्यामध्ये त्याने हाताळलेल्या पाहायला मिळाल्यात त्या 2 धावा. धावा आणि धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक, षटकार. या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट. त्याने गोलंदाजाची लावली आहे वाट. काय षटकार खेचलेत. लगातार से 2 बॉल वरती 2 षटकार आल्यात. 42 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच ओमकार 11 गिरगाव संघाचा कर्णधार, US उमेश 11 कार टीमचा कॅप्टन. चला या त्वरित आपण टॉस करणार आहोत. धावफलकावरती धावा 42. रणजित मैदानाच्या आतमध्ये रणजित नावाचं हे वादळ घोंगावत आहे. काय फलंदाजी त्याने केली आहे. बॅटिंग मधला क्लास, बॅटिंग झक्कास रणजितची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. केवळ खेळाडूंना गुरु म्हणून चालत नाही, गुरु प्रमाणे खेळही करावा लागतो. त्या रीतीचाच खेळ मैदानाच्या आतमध्ये सद्य परिस्थितीमध्ये रणजितच्या बॅट मधून आपण पाहतोय. ऑन साइड हा त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. त्याच्या रडार मध्ये आलेला प्रत्येक बॉल हा सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळालाय. जणू काय मोहर उमटवली त्याने षटकारांची चेंडूवरती. पुढचा बॉल यावेळेला वेगवान, अगदी वेगवान इथे पाहायला मिळतोय. थेट यशांचा वेग इथे घेतलाय. एक वादळी खेळी करणारा रणजित पराठेची खेळी इथे संपुष्टात येते. 7 बॉल 26 धावांची खेळी, एंटरटेनमेंट देणारी इनिंग इथे आली आहे संपुष्टात. 2 षटकांचा खेळ एकंदरीत आपण पाहिला. 2 षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती. एक खेळाडू बाद झालाय, जो एक सटीक यॉर्कर वरती खेळाडू बाद झालाय. ब्युटिफुल डिलिव्हरी त्यात आली. फिरोजने मोठे हादरे जरूर देतो फिरोज, परंतु हा बॉल अगदी सटीक लेंथर लाईन वरती. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय विथ अँगल, फ्रंट कॅमेरा अँगल आपण पाहतोय. थेट पायाच्या मधोमध टाकला गेलेला हा बॉल वैगून ओळखले. पदलाली ते तितकंसं चांगलं झालेलं नव्हतं. बॅट आणि पायाच्या मध्ये असणारी ही पोकळी जिथून खिंडार पाडला आणि खेळाडू क्रमांक पहिला बाद झाला. पहिला खेळाडू बाद होत असताना वादळी परंतु आक्रमक खेळ केली. नवीन बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये मयूर कारंडे दाखल होत असताना पाहायला मिळतं. NB ट्रॉफी नुकतीच पार पडली होती. NB ट्रॉफी मध्ये त्याचे फ्लेक्स मोठे बॅनर पाहायला मिळाले होते. प्रेक्षक वर्गाने स्टँड्स मध्ये सांगितलं होतं आम्ही इथे का आहोत ना, याचं कारण आहे मयूर कारंडे. मयूर कारंडे हेलिकॉप्टर बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अठरा चेंडू 40 ही आवश्यकता आहे मॅच मध्ये. 18 बॉल 40 धावा सामना बनवलाय.
मॅच बनवली रणजितने, परंतु रणजितने जे काही खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म बनवलाय ना, किंवा अगदी ज्या पद्धतीने त्याने बेस तयार केलाय त्यावरती कळस चढवणं गरजेचं असणार आहे. हा विजय मिळवण्यासाठी या दोन खेळाडूंना फलंदाजी करून दाखवावीच लागेल चांगल्या दर्जाची. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये चांगला परफॉर्मन्स देणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत. ध्रुव शर्मा गोलंदाजी मार्कवरती, मॅन फ्रॉम गिरगाव गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. एक यंग टॅलेंटेड खेळाडू गोलंदाजी मार्कवरती ध्रुव शर्माला आपण पाहत आहोत. कशा रीतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल हे देखील पाहणं गरजेचं राहील. पहिला बॉल उजव्या यशीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न वेगाने टाकला. लेंथ ऑफ लाईन चांगली आहे, चांगल्या रिदम, चांगल्या फॉलो थ्रूने, चांगल्या ऍक्शनने त्याने गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आला. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा. 42 धावा धावफलकावरती आहेत. 40 ची आवश्यकता, 17 बॉलचा केशेष. आपण पाहतोय शिव 11 घाटकोपर संघ फलंदाजी करत असताना श्री साई कॅटरर्स बोरिवली टीमने बनवलेला एक विशाल भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढचा बॉल यावेळेला डाऊन ग्राउंड केलाय, क्षेत्ररक्षक आहे. हा जे इथे थर्ड अटेम्प्टला टिपण्यात आलाय. स्टंटमॅन अशरफने टिपली आहे कॅच. खेळाडू क्रमांक दुसरा पुढच्या बॉलवरती वन ब्रिंग टू खेळाडू होतोय भावेश बाद. एका मागोमाग एक खेळाडू. रणजितने एक चांगला प्लॅटफॉर्म करून दिला होता, रणजितने चांगला खेळ केला, परंतु तदनंतर मी जवळून आवर्जून या गोष्टीचा उल्लेख केला होता की जिथे चांगल्या रीतीचा खेळ व्हायला हवा, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता अशरफ. 1-2 जगलिंग त्याने केली आणि काय कॅच टिपली आहे. अशरफने सुप्रीमो मध्ये घेतलेला बाउंड्री लाईन वरचा झेल आजही डोळ्यासमोर येतो, नजरेसमोर येतो, कारण ते स्टंटमॅन आहे. कदापि निडर अंदाजामध्ये बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्याला जाणलं जातं. त्याच्या हातातून झेल निसटणं हे असंभव गोष्ट आहे. चांगली कॅच त्याने इथे टिपली. खेळाडू झालाय तो बाद. मी बॅटर इन संदीप कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतात. नोकरी सम्राट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पोलादपूर प्रीमियर लीग मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये गतवर्षी ज्यांना मालिकाभराची बाईक प्राप्त झाली नोकरी सम्राट, परंतु रब्बरचा गब्बर म्हणून देखील ही उपाधी देखील त्यांना देण्यात आली. आज बॅटिंग करून दाखवावं लागणार आहे 40+ या खेळाडूला. एक चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. दांडगा अनुभव आहे या खेळाडूकडे. आज अनेक बिरुदावली यांच्या नावापुढे आहे जरूर, परंतु संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने किंवा अगदी त्याच वेळेला जुने जाणके खेळाडूंनी जर आवर्जून संदीप कदम हे नाव घ्यायचं झालं त्यापुढे आवर्जून मेंढी हे नाव घ्यावंच लागतं. मेंढी या नावाने ज्या खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली त्यापैकी मैदानाच्या हातमध्ये आपण संदीप कदम यांना पाहत आहोत. स्ट्रायकर एंडवरती 42 ला 2, 42 ला पहिला खेळाडू बाद झाला, 42 ला दुसरा बाद झाला. ध्रुवचा हाफ ट्रॅकर ऑन साइडला आल्या पहिल्याच बॉलवरती हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फाईन लेगला वेगाने चेंडूवरती येत असताना अनिकेत सानप आपला हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने त्याने दाखवला. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पुन्हा एकदा दाखवण्यात आलंय. अशरफने एक चांगली कॅच टिपली. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल हाताला. पहिला बॉल हुक करत असताना फाईन लेगला इथे खेळले. मिसक्यूड होता, मिडल होऊ शकलेला नाही म्हणून की काय इथे सिंगल मिळाली. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा लक्ष वेधेल मी. ओंकार 11 गिरगाव, US उमेश 11 कार संघ. अगर दोन्ही संघ पुढच्या मॅच मध्ये टॉस साठी लवकरात लवकर उपस्थित होऊ शकले नाहीत तर षटकांमध्ये कपात करण्यात येईल. धावफलकावरती आहेत त्या 43, केवळ एक सिंगल आली आहे. या षटकामध्ये एक खेळाडूला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला ध्रुव शर्मा. वेगवान बॉल उजव्याशीच्या बाहेर. नो बॉल अतिरिक्त धाव इथे पुन्हा एकदा येत असताना महेशजी चिन्मनकर बुमरो आमच्यापर्यंत ही गोष्ट दर्शवत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धाव इथे येते. नो बॉल हाताळला गोलंदाजाने. 44 धावा धावफलकावरती 82 चा पाठलाग करायचा. अनलिगल डिलिव्हरीज इथे येत असताना पाहायला मिळते. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे तो फ्री हिट. 6 एक्स्ट्रा आल्यात या इनिंग मध्ये. अद्याप 17.60 च्या करंट रन रेटने रन्स येत असताना पाहायला मिळतात. 44 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल फ्रीचा बॉल ऑन साइडला केलाय.
चेंडू हवेमध्ये, हवेच्या लाटांवरती स्वार होत सीमारेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. धाव मिळतील त्या 6. हा येतोय, हा अँड हँडसम षटकार. बॅकफुटला येत असताना केवळ दिशा दिली. ऍक्शन रिप्ले बॅकफुट वरती आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना मयूरला यावेळेला वन हँडेड स्ट्रोक होता. रिषभ पंतची आठवण त्याने करून दिली. शेवटच्या क्षणाला त्याचा हात निसटला. वन हँडेड स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला आणि षटकार आला. अर्धशतक कंप्लीट केलं श्री11 घाटकोपर टीमने. एका हाताने हा षटकार इथे खेचत असताना मयूर करंडेला आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 50 धावा धावफलकावरती आहेत. 82चा पाठलाग, 32ची आवश्यकता या मॅच मध्ये अजूनही राहील. 14 चेंडू आणि जिथे 32 धावा. 91चा पाठलाग होत असताना पाहायला मिळालाय. संघ ओंकार 11 गिरगाव संघाचा कर्णधार उपस्थित झाला. US उमेश 11 कार संघाचा कर्णधार. चला मी लक्ष वेधेन. त्वरित उपस्थित आहे US उमेश 11 कार संघाचा कर्णधार राहुल चांदोलकर अर्थात चॉंग, ओंकार 11 गिरगाव टीमचा कॅप्टन. पुढचा बॉल बॅकफुटला, आणखीन एक समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. या टीमने केवळ मनाशी एक चंग बांधलाय की खेळायचं तर खेळायचं, तर षटकारांच्याच बोली भाषेमध्ये प्रत्युत्तर द्यायचं. आणि काय फलंदाजी करतोय सध्या दगडीला मयूर कारंडे. डाऊन द ग्राउंड त्याच्या बॅट मधून निघणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. युनिक स्पोर्ट्स परांडाची बॅट आणि त्यावरती बॅटने लगावलेले षटकार इथे पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 56 धावा धावफलकावरती आहे. 2 खेळाडू झाले ते बाद. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना 26ची आवश्यकता. मॅच आता मात्र खुली केली आहे. 13 बॉल 26ची आवश्यकता. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर वेगवान पुलर लेनचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. 3 षटकांचा खेळ संपला. 56 धावा धावफलकावरती 12 बॉल 26ची गरज. 12 चेंडू आणि 26 धावा. इथे असा एखादा गोलंदाज हवाय की ज्याच्या गोलंदाजीमध्ये कमी धावा खर्च करण्यात येतील. US उमेश 11 खार संघाचा कर्णधार मी लक्ष वेधेन. कर्णधार प्रतिस्पर्धी संघाचा उपस्थित आहे. आपण जर जास्ती वेळ अजून घेतला, उपस्थित राहिला नाही तर आपल्या षटकांमध्ये कमतरता करण्यात येईल. आणि एक चाणक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतं. दादाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. आणि एक चाणक संघाचा एका त्याच वेळेला बाहेर काढायचा सोना ज्या वेळेला प्रतिस्पर्ध्यावरती मात करणं गरजेचं. हा उपमास आहे काय. आणि अनिकेत सानपला इथे पाचारण करण्यात येते गोलंदाजी मार्कवरती. अनेक स्पर्धांमध्ये संघाला आवश्यकता असताना त्याने महत्वपूर्ण भूमिका अदा केलेली पाहायला मिळाली. तोच अनिकेत सानप ज्याला आपण ऑन स्क्रीन पाहतोय. मॅजिकल फिंगर्स. आणि मुंबापुरीचा असा एक गोलंदाज ज्याच्यावरती मुंबईच्या राजाचा वरद हस्त आहे, ज्याने नेहमीच चांगल्या तऱ्हेची गोलंदाजी करत असताना मुंबापुरीचं नाव लौकिकतेला साजेसं पुढे घेऊन गेला. आणि सातत्यपूर्ण डावखुरी आताच्या या गोलंदाजाने आज मुंबापुरीच्या गोलंदाजीची फिरकी गोलंदाजीची जादू बिखेरत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत सानप, स्ट्रायकिंगवरती संदीप कदम यांना आपण पाहता. मॅन फ्रॉम पोलादपूर साखर. सध्या परिस्थितीमध्ये आपण त्यांना पुण्याला बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. स्ट्रायकर वरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला आल्या. ऑन साईडला केला फटका. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आकाश चेडूच्या खाली येतोय. त्याने टिपला हा झेल. खेळाडू क्रमांक 30 बाद. तिसरा खेळाडू बाद होत असताना बॅकफुटला आले. वळण घेणाऱ्या बॉलला
तिथे विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑन साइडला आकाश जहांगीरने एक चांगली कॅच इथे टिपली आहे. सहज साधा सोपा झेल त्याच्या माध्यमातून टिपण्यात आला. खेळाडू होत असताना इथे बाद आपण पाहत आहोत. तिसरा खेळाडू बाद झाला. बॅटर इन महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. या मैदानाने त्याला भरभरून दिलंय. या मैदानावरती ज्याने चांगल्या दर्जाची फलंदाजी गोलंदाजी भर पावसामध्ये ज्याला आपण चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स देत असताना आणि मालिकेवरचा पुरस्कार मिळवत असताना लेट सर दीपक शहा मेमोरियल ट्रॉफी 2024 मध्ये पुन्हा एकदा दाखल झालेलं पाहायला मिळतं. स्वर्गीय सर दीपक शहा बादशाह यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी करणाऱ्या अनिकेतने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट घेत असताना महेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. पुण्याच्या सिंहगडला दाखल होणारा जिथून येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या परिस्थितीमध्ये धावफलकावरती दाबा आहे. त्या 56 खेळाडू झाले ते बाद. 11 बॉलचा खेळ शेष आहे आणि जिथे विजयासाठी 26 ची आवश्यकता. 11 चेंडू आणि 26 धावा. 11 बॉल 26 ची गरज. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फाईन लेग वरून चेंडूवरती येईल. एक धाव निश्चित मिळाले दुहेरीसाठी. महेश पलटलाय परंतु मयूरने इथे थांबवलाय. ही जोखीम घ्यायची नाही आहे कारण जोखीम अशा स्वरूपाच्या धावा गोळा करण्यासाठी अंगलट येऊ शकतील. संघाच्या अडचणीमध्ये वाढ होईल कारण अद्याप आपण 3 खेळाडू बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये प्रतिस्पर्ध्याला हवी करू द्यायचं नाही. या मॅच मध्ये कमबॅक करू द्यायचं नाही. हेच कारण असावं की इथे केवळ सिंगल इथे अर्जित करण्यात आली. संघाची धावसंख्या 57 धावा धावफलकावरती आहे. 3 खेळाडू जे तंबूच्या आश्रयाला परतलेले पाहायला मिळाले. विजयासाठी आवश्यकता अजूनही 25 धावसंख्येची. 10 चेंडूचा खेळ शेष आहे. यशाच्या पाठीमागे फरदीन कादीला आपण पाहत. केतन मात्रे लॉंगॉनला उभा आहे. लॉंगॉफला अशरफला आपण पाहत आहोत. शेष कदम ऑन साइडला. त्याच वेळेला इम्रोज खान मिड विकेटला पाहायला मिळतं. स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. एक फाईन लेग आहे. एक थर्डमान तैनात करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक एक स्वीपर कव्हर पाहायला मिळतं. अशा स्वरूपाची विवर रचना घेऊन गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती खोलात फुलरलेनचा बॉल इथे पाहायला मिळाला होता. वाईड यॉर्कर हाताला गेला. एक धाव निश्चित. दुहेरीसाठी पलटलाय. महेश त्या ठिकाणी रेस लागली आहे आणि रेस इथे कोण जिंकणार. खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. या वर्षीच्या हंगामामध्ये 2 वेळेला फरदीन काजीने ही रेस जिंकली आहे. खेळाडू क्रमांक बाद होईल तो 4था. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडू बाद झाले. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. घाटकोपरला बिलॉंग करणारा हा खेळाडू केवळ षटकारांची भाषा बोलण्यासाठी जाणला जातो. जयेश राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना युके टायगर टीम असू द्या, श्री11 असू द्या, त्याच वेळेला पुजारी टायगर या टीम साठी नेहमी प्रतिनिधित्व करणारा खेळाडू जयेश राठोड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती मयूर कारंडेला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. संपूर्णतः धुरा त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. जबाबदारीने तो मैदानाच्या आतमध्ये त्याला आता बॅटिंग करावी लागेल. 58 धावा धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपदावरती. केवळ 2 धावा आल्या त्या षटकामध्ये. लोअर फुल टॉस ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय. उत्तुंग षटकार. वेस्ट साइड पाहिली जाईल. डीआरएस कॉल इथे करण्यात आला. बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आला. संघाची धावसंख्या 64 धावा धावफलकावरती आहे. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. लोड फुल टॉस बॉल ऑन साइडला मनगट वळवली आणि मयूर कारंडेने 6 बॉल 19 धावांची वादळी खेळी करत असताना षटकार ठोकला. 64 धावा धावफलकावरती आहेत. मयूर कारंडे सध्याच्या घडीला संपूर्णतः जिम्मेदारी जबाबदारीने बॅटिंग करतोय. करंट रन रेट 17.44च्या करंट रन रेटने धावा येत असताना पाहायला मिळतात. श्री11 घाटकोपर या टीमने पूर्वार्धामध्ये टॉस जिंकला होता. प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्धी संघ श्री साई कॅटरर्स बोरिवली टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 81 धावा बनवल्या. कालच्या दिवशी सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी राहणारा संघ अर्थात रेड डिव्हल्स या टीमला आपण पाहिलं 107 धावा त्या टीमने बनवल्या होत्या. या स्पर्धेमध्ये वैयक्तिक धावसंख्या सर्वाधिक पाहायला मिळाली इस्तियाक शेखची. 19 बॉल 65 धावांची खेळी त्याने केली. दुसऱ्या अर्धशतक टॉमस डायच्या नावावरती राहिला. 16 बॉल 55 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. आणि अगदी त्याच वेळेला सर्वाधिक कमी धावसंख्या बनवणारा संघ FM कांधारी राहिला 49 धावा त्यांच्या नावावरती होत्या. विक्रांत चव्हाणने निर्धाव षटक हाताळलं 2 विकेट मिळवत. कालच्या दिवशीचा लेखाजोखा राहिला. अजूनही डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येतो हे देखील पाहिलं जाईल. चौसष्ट धावा फलकावरती आहेत. 4 खेळाडू जे बाद झालेत. 91चा पाठलाग होत असताना या स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं. अनेक विक्रम मोडीस काढणारी स्पर्धा सध्या परिस्थितीमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचं स्वरूप पाहतो. स्वतःचेच विक्रम मोडीस काढणारी स्पर्धा पुढे सरकते. षटकार तर आलाय जरूर या बॉलवरती, परंतु डिसिजन पेंडिंग अजूनही आहे. निर्णय काय येईल फोर्सवर लाईव्हच्या या युट्यूब वाहिनीवरती आपण थेट प्रेक्षेपण पाहत आहोत. रोहनजी गुप्ते यांची संकल्पना. फेअर डिलिव्हरी आहे. षटकार येत आहे. फेअर डिलिव्हरी षटकार पाहायला मिळाला. 64 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच या आपण पुन्हा एकदा लक्ष वेधूयात. US उमेश 11 कार संघ 8 बॉलचा खेळ शेष आहे आणि 18ची आवश्यकता. 8 चेंडू 18 धावा. मयूर स्ट्रायकर एंडवरती 6 बॉल 19 वरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. वेगाने टाकला गेलेला हा बॉल थेट शरीरावरती आढळत असताना पाहायला मिळतो. फ्रंट लेग पुढे आणलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. बॅकलेप चांगली आहे. खेळाडूची टांग चांगला पाहायला मिळतो. चांगले स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. वेगाने बॉलवरती प्रेझेन्स ऑफ माइंड चांगल्या रीतीने दाखवत असताना देखील तो पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 64 वरती. 7 बॉल 18ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 18 धावा. एखादा मोठा स्ट्रोक या बॉलवरती येणं गरजेचं राहील, कारण प्रेशर जर का कमी करायचं असेल तर त्याकरिता इथे प्रयत्न करेल मयूर. परंतु हा चेंडू निर्धाव टाकावाच लागेल अनिकेत सानपला, कारण जर का आपण प्रतिस्पर्ध्याला या मॅच मधून थोडंसं बॅकफूट वरती घेऊन जायचं आहे तर त्यासाठी निर्धाव चेंडू आवश्यक आहे. वेगाने टाकला गेलेला हा बॉल इथे फर्दिंग काजी गॅदर करू शकलेला नाही. एक सिंगल येते. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा त्या 65 येणारे. 6 बॉल 17ची गरज. 6 चेंडू आणि 17 धावा. शेवटच्या षटकाच्या दरम्यान कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येतो. इम्रोज जो मात्र या साऱ्या गोष्टी करत असताना पाहायला मिळतोय, परंतु तो येईल का फिरोजच्या हातामध्ये चेंडू देण्यात येईल. सुहास अजून एक विकल्प आहे. ध्रुवने चांगली गोलंदाजी केली आहे. कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येतो पाहावं लागणार आहे, कारण मॅच फार इम्पॉर्टंट आहे. आपल्या संघाकडे स्टार कास्ट आहे. आपण पहिल्या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन केलंय. शेवटच्या क्षणाला मयूर ज्या रीतीने खेळ करत असताना पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला विजय कोणाच्या पदरी पडतात किंवा विजयाची माळ नियती कोणाच्या गळ्यामध्ये घालते ही गोष्ट तितकीशी महत्वाची राहील. ही बाब देखील तितकीशी महत्वाची राहील. ऍडव्होकेट साजाजी पाटील सर यांचं देखील आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. उमेशजी कुळे आपलंही हार्दिक असं स्वागत. चला थोड्याच वेळामध्ये आपण संघ पाहणार आहोत. US उमेश 11 खार आणि त्याचा विपक्ष ओंकार 11 गिरगाव अशा स्वरूपाची मॅच पाहायला मिळेल. 65 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 6 बॉल विजयासाठी. 6 चेंडू आणि 17ची गरज. 6 बॉल 17 धावा. इम्रोज खान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. 6 बॉल 17ची आवश्यकता आहे. इम्रोज खानला पाचारण करण्यात आला. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जबाबदारीने त्याने आता मात्र चेंडू आपल्या हातामध्ये घेतलाय, कारण टीम मीटिंग्स ज्यावेळेला टीम हडल चालू होतं त्यावेळेला इम्रोज स्वतःहून पुढे आला आणि त्याने चेंडू आपल्या हाती घेतलाय.
तो गोलंदाजीसाठी पुढे येत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान 5 षटकांची लढत 82 चा करायचा होता पाठलाग आणि अशा परिस्थितीमध्ये 65 धावा धावफलकावरती आहेत. 6 बॉल 17 ची गरज. गोलंदाज इम्रोज. मयूर कारंडे ऑन स्ट्राईक. अद्याप 8 बॉल आणि 20 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाला विजेचा पताका जर का फडकवायचा आहे तर मयूर कारंडेला खेळ करावा लागेल. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे असं संघातील प्रत्येक खेळाडू म्हणत असेल. इम्रोज पुढचा बॉल. इम्रोज खान हाफ ट्रॅक करत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडलंय या बॉल वरती? पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. व्हाईट +1 अशा धावा मिळतील त्या 2. 6 बॉल. आता मात्र 15 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. सामन्याची समीकरणं बदलत असताना वारंवार इथे आपण पाहत आहोत. येणारे 6 बॉल 15 ची आवश्यकता. सामना जर यदा कदाचित बरोबरीत आला, ज्या संघाने टॉस जिंकला तो संघ विजेता घोषित करण्यात येईल. 6 बॉल 15 ची आवश्यकता आहे. जयेश राठोड ऑन स्ट्राईक. जयेश राठोड स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतोय. जयेश राठोडने नेहमीच रावडी राठोड सारखा परफॉर्मन्स दिलाय अद्याप, परंतु आज तोच रावडी राठोडचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? कारण मला आमदार चषक पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आठवते. 1 बॉल 5 ची आवश्यकता होती. जयेश राठोडने भांडूपच्या क्रीडांगणावरती कृष्णा मोटर्सच्या मैदानाच्या अगदी समोर जिथे जे काय षटका ठोकला होता. टॉस होतो नेक्स्ट मॅचचा. टॉस इथे जिंकलाय US उमेश 11 खार या टीमने. हा चेंडू उजव्या सीवरती पाहायला मिळतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणे पसंत करेल जयेश. आणखीन एक चेंडू. इथे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. 14 ची गरज. 6 बॉलचा खेळ शेष. 6 बॉल आणि 14 धावा. जयेश राठोड रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट सॅक्रिफाईस करतोय. आणखीन एक खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. कहाणी में ट्विस्ट. येणारे 6 बॉल 14 ची आवश्यकता. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. सहा बॉल 14 ची आवश्यकता. आणखीन एक चेंडू अवांतर स्वरूपाचा आलेला पाहायला मिळाला. अतिरिक्त धावांचा भडीमार मैदानाच्या आतमध्ये होत असताना सध्या परिस्थितीमध्ये एकंदरीत एक्स्ट्राचा विचार जर काही इनिंग मध्ये आपण केला तर एकंदरीत एक्स्ट्रा आला त्या 9 धावा एक्स्ट्रा स्वरूपामध्ये हाताळण्यात आल्या. गोलंदाजांना सूर गवसलेला नाही आहे. अजय कदम न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतं. पोलार्ड या नावाने त्याच्याकडे पाहिलं जातं कारण हाही खेळाडू लांबलचक षटकार मारू शकतो, परंतु इथे षटकारांची आवश्यकता नाही आहे. संदीप कदम यांच्या तालमीमध्ये घडलेला खेळाडू अजय कदम ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन फ्रॉम पुणे. पुण्याला बिलॉंग करणारे आज या संघातील खेळाडूंना आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक महत्वाची बाब पाहणं, स्पर्धा किती महत्वाची आहे. स्पर्धा ज्या पद्धतीने स्पर्धेचा दर्जा किती महत्वाचा आहे पहा. सकाळी सकाळी अगदी ठीक दिलेल्या वेळेमध्ये त्या खेळाडूंना आपण पुण्याहून येथे उपस्थित झालेले पाहायला मिळाले. पुढचा बॉल इम्रोज पुन्हा एकदा सज्ज होईल. येणारे 6 बॉल 14 ची गरज. हा चेंडू कमी गतीने खाली राहिला. वेगवान टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही. यष्टीरक्षक वरती बोलायला. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 5 बॉल 14 ची आवश्यकता. मयूरला रोखून ठेवलंय, जपडून ठेवलंय या बॉलने. चेंडू निर्धाव स्वरूपाचा हातात असताना इम्रोज खानला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 68 रन्स ऑन दी बोर्ड आहे. बियासाठी 5 बॉल 14 ची आवश्यकता असताना मयूरने संपूर्णतः जिम्मेदारीने जबाबदारीने बॅटिंग केली आहे आणि हाय व्होल्टेज डावा. एक वातावरण टाईट आणि खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत आपण. पहिला सामना हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज इम्रोज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक केला मयूर कारंडेच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद 6 रनों के लिए. काय षटकार आलाय मयूर कारंडे. मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने तो वावरतोय ना, प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज गोलंदाजांना त्याने जणू की सोळो की पोळ करून सोडलंय. डाऊन ग्राउंड आलेले षटकार असतील. ऑन साइडला पुल हुक चांगल्या रीतीने केले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. शेवटच्या क्षणापर्यंत त्याने अगदी करडी नजर ठेवली. अगदी रडार मध्ये आला चेंडू स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 74 धावा धावफलकावरती आहेत. 5 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले.
विजयासाठी आवश्यकता अजूनही 8 धावसंख्येची आहे. या मॅच मध्ये येणारे 4 बॉल आणि 8 धावा, 4 चेंडू आणि 8 धावा. सामना पहा, एक मोठी मॅच आणि जिथे खुला केला तो रणजितने त्याच्यावरती कळत चढवण्याचा प्रयत्न मयूर कारंडे करत असताना पाहायला मिळत आहे. मयूर कारंडे संपूर्णतः या मॅच वरती पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. 10 बॉल 26 वरती 2 नॉट आउट आहे. 4 बॉल 8 ची गरज. कमी गतीने डाव्या यष्टीवरती हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे. एक्स्ट्रा रन्स इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. हार जीत ही लपंडावर, जिद्द राहू दे म्हणे जिंकायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होणी उजळायचे पुन्हा, स्वतःला सिद्ध करावंच लागणार आहे. डीआरएस केवळ हाईट फॅक्टर आणि वेस्ट साइड साठी आहे. डीआरएस कॉल केवळ हाईट फॅक्टर साठी आणि वेट साइड साठीच असेल. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती आहे. अगदी क्रुशल मुवमेंट आहे. पहा, शहानिशा करण्यात येते. बॅटला बॉल ब्रश झालाय की नाही. पंचांनी डिसिजन व्हाईट बॉल दिलाय. मॅच काही काळ थांबण्याचं हे कारण आहे जिथे डिसिजन प्रलंबित आहे. चार बॉल आणि 7 ची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. परंतु या डिसिजन पेंडिंग आहे. अजूनही निर्णय आलेला नाही आहे या बॉलचा. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये आणखी एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओंकार 11 गिरगाव, ज्या ओंकार 11 गिरगावने रबर बॉल मधून आपल्या नावाची छाप सोडली आहे. संपूर्ण युवा खेळाडूंना घेऊन हा संघ नेहमी उतरत असताना पाहायला मिळतो. त्याच्या अगेन्स्ट केलं बॅटला बॉल ब्रश झालेला नाही आहे. अर्थात अंपायर ग्राउंड पंचांनी दिलेला हा डिसिजन जो योग्य राहील. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येईल. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे 75 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. अर्थात 4 बॉल 7 ची गरज, 4 चेंडू आणि 7 धावा. या मॅच मध्ये जर का आपण एकंदरीत उत्तरार्धाच्या खेळाचा एकंदरीत विचार पाहिला किंवा विचार केला तर या ज्या एक्स्ट्रा रन्स जे आलात ना, या डोकेदुखी राहिल्यात. पूर्वार्धाचा विचार जर का केला तर पूर्वार्धामध्ये सुटलेल्या कॅचेस असतील ते डोकेदुखी राहिल्या होत्या. कारण जिथे आपण पाहिलं तर एक कॅच सुटली होती केतन म्हात्रेची, रणजितने सोडली. केतन म्हात्रेने 14 धावांची केली. 6 वरती त्याचा कॅच सुटला होता. तदनंतर भावेश शेलारने सोडलेली कॅच असेल बाउंड्री लाईन वरती. तदनंतर त्याआधी आणखीन एक झेल सुटला होता मिड विकेटला. या स्वरूपाच्या ज्या काही धावा पूर्वार्धामध्ये आल्या होत्या कॅचेस सुटल्यानंतर, परंतु उत्तरार्धामध्ये एक्स्ट्रा आल्या. चला काही करा, मॅच जास्तीचा वेळ व्यतीत होतोय. या मॅच साठी जास्तीचा वेळ व्यतीत होतोय. सामना आधीच गरम आहे आणि जास्तीचा गरम करण्याचा प्रयत्न करू नका. येणारे 4 बॉल 7 ची गरज. पुढचा बॉल दोन्ही ब्रोज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने डॉट बॉल आला. 3 बॉल 7 ची गरज. सामना वारंवार इथे अगदी सीसॉवरती बसलाय की काय. कधी श्री वेलबन घाटकोपरच्या बाजूने तर कधी श्री साई या कॅटरर्स बोरिवलीच्या बाजूने झुकत असताना पाहायला मिळतोय. कधी व्हाईट बॉल, कधी षटकार, कधी सिंगल, कधी खेळाडू बाद, अशा स्वरूपाची मैदानाच्या आतमध्ये मॅच आपण पाहत आहोत. 3 एक्स्ट्रा आले, खेळाडू देखील बाद झाले. या षटकामध्ये येणारे बॉल आहेत ते तुमच्याकडे एकंदरीत 3 बॉल 7 ची आवश्यकता. सामना यदा कदाचित बरोबरी झाला तर सामन्यामधील ज्या संघाने टॉस जिंकलाय तो संघ विजेता घोषित होईल. याची जाणीव आम्ही वारंवार करून देत आहोत. 75 धावा धावफलकावरती 5 खेळाडू झाले ते बाद. विजयासाठी जिथे मात्र 7 ची गरज आहे. परंतु महत्वाची बाब ही आहे की टॉस जिंकला संदीपजी कदम यांनी, अर्थात शिव 11 घाटकोपर टीमने. यावेळेला ऑन साइडला मयूरच्या पाठमधून सामना इथे खुला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर
टॉप क्लास बॅटिंग करतो मयूर कारंडे, षटकार त्याच्या बॅटमधून. नावं केवळ कागदोपत्री मोठी असून चालत नाही, मोठा परफॉर्मन्स द्यावा लागतो. आणि काय परफॉर्मन्स दिला या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही किती मोठे विक्रम केले, तुम्ही किती स्पर्धा गाजवल्या, त्याहूनही अधिक महत्वाचा परफॉर्मन्स राहतो की तुम्ही इथे काय करताय. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. आज या खेळाडूने तो परफॉर्मन्स करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण मयूर कारंडेला पाहत आहोत. असंच नाही कोणाचे बॅनर स्टँड्स मध्ये लगावले जात. 2 बॉल 1 ची गरज, 2 चेंडू आणि 1 ची आवश्यकता आहे. मॅच इथे जिंकली आहे. शिव 11 घाटकोपर या टीमने हा सामना इथे जिंकलाय. या मॅचचा शिल्पकार ऍब्सोल्युटली नो डाऊट. या पद्धतीने हा खेळ पाहायला मिळाला. आपण पाहतोय जिथे या 81 धावसंख्येचा पाठलाग अगदी लिहिली